नमस्कार. जळगाव आयकॉन. खानदेशच्या या सुपीक भूमीत स्वतःच्या कार्यकर्तृत्वाला ज्यांनी स्वानुभवातून आकार दिला, ज्यांनी लोखंडाचे घाव सहन केले, चटके सहन केले आणि स्वतःचं एक वेगळं विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि अशा अनेक प्रयत्नांना प्रामाणिकपणाची जोड देऊन, नैतिक मूल्यांची जोड देत ज्यांनी स्वतःचा एक अवकाश निर्माण केला, अशा इतरांसाठी आदर्श ठरू पाहणारे आणि स्वतःच्या कार्यकक्षा रुंदावत नेणारे, आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करणारे असे अनेक हिरे या खानदेशच्या सुपीक भूमिका आहेत. आणि अशा या विखुरलेल्या सगळ्या व्यक्तिमत्वांना एकाच व्यासपीठावर आणून जगासमोर या कार्यकर्तृत्वाचं चांदणं भरून भरून देणाऱ्या जळगाव आयकॉन या वेब सिरीजद्वारे आम्ही आपणासमोर घेऊन येत आहोत. खानदेशच्या या सुपीक भूमीतल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान अशा व्यक्तिमत्वांची मालिका, यशोगाथा, करारी आणि भरारी कर्तृत्वाची. जळगाव आयकॉन. नमस्कार. जळगाव आयकॉनच्या आजच्या भागात बघूया ध्येयवेड्या तरुणाची कथा. यूं तो सभी कहते हैं कि जमाना बदल गया, संकल्प वो होते हैं जो जमाने को बदलते हैं. आयुष्याच्या पदार्पणाच्या काळात छोट्या मोठ्या नोकरीच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या आशेकडे, त्या वाटेकडे डोळे लावून बसलेला हा तरुण विश्वास साळुंखे यानं इतरांना नव्हे तर स्वतःच्याच मनाला नवी उमेद दिली, नवी आशा निर्माण केली, जगण्याची एक जिद्द निर्माण केली. स्वतःलाच असा विश्वास देणाऱ्या, या आत्मविश्वासपूर्ण वाटचाल निर्माण करणाऱ्या विश्वास साळुंखे या तरुणाची ही कथा. छोट्या मोठ्या नोकरीच्या मागे न लागता अचानक साक्षात्कार व्हावा असं अध्यात्माचं बिरुद सोबत घेऊन स्वतःमधला आत्मविश्वास जागवून स्वयंरोजगाराकडे ज्यानं आपली वाटचाल केली आणि पाहता पाहता अवघ्या 3 ते 5 वर्षात स्वतःचं एक आर्थिक साम्राज्य निर्माण केलं, अशा विश्वास साळुंखे या कलासक्त परंतु टेक्नोस हेवी तरुणाची ही यशोगाथा. पाहूया त्याच्याच शब्दात. सिद्धी कार्याची असं बिरुद घेऊन आपल्या कार्यसिद्धीकडे स्वतःला घेऊन जाणाऱ्या श्री इन्फोटेक या विश्वास साळुंखे या तरुणाची ही यशोगाथा. श्री गणेशाय नमः. नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुः कर्मार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकं एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं. नमस्कार. माझं नाव विश्वास गौतमराव साळुंखे. मी जळगावचाच राहणारा आहे आणि श्री इन्फोटेक जळगाव या नावाने माझं एक दुकान आहे. तसं पाहायला गेलं तर कम्प्युटर्स किंवा टेक्नॉलॉजी माझी फील्डच नाही आहे. माझं शिक्षण BCom झालं आहे. माझ्या एक असं निदर्शनात आलं की जोपर्यंत ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं माझं, तोपर्यंत मॅक्झिमम माझ्या सगळ्या फ्रेंड्सने, सगळ्या मित्रांनी त्यांचे करिअर सिलेक्ट करून घेतले होते आणि माझं शेवटपर्यंत फायनल नव्हतं की मला काय करायचं आहे. ज्याप्रमाणे आपण बघतो की मेंढ्यांचा घोळका असतो, तर पहिली मेंढी ज्या दिशेला जाते, बाकीचा सगळा घोळका त्याच दिशेला, तिच्याच मागे मागे जातो. त्यामुळे सगळेजण MBA करताय म्हणून आपण पण MBA करावं, मला तसं वाटत नव्हतं. आपण एक कलाकार आहे तर त्यांना वाव मिळावा, त्यांना चान्स मिळावा, पुढे जाऊन त्यांच्या साहाय्याने आपण काहीतरी मोठं काही करावं, या दृष्टिकोनातून मला माझी फील्ड सिलेक्ट करायची होती. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होता की मी माझ्या करिअरला घेऊन खूप कन्फ्यूज होतो. म्हणजे मला अक्षरशः रोज माझ्या डोक्यात नवीन नवीन आयडिया यायच्या की कधी मला हॉटेल मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट वाटायचा, कधी मला इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट वाटायचा, कधी वाटायचं की एखाद्या ठिकाणी ऑफिस वर्क ॲडमिनिस्ट्रेशनचा जॉब केला तर मला चांगलं करिअर करू शकेल, कधी कधी वाटायचं की मी मार्केटिंग फील्डमध्ये गेलो तर मला खूप चांगलं वाटेल.
आणि अशा परिस्थितीमध्ये मी इतका कन्फ्यूज होऊन गेलो होतो की त्या कन्फ्युजनमध्ये अक्षरशः माझा 1-1.5 वर्ष वाया गेला. शेवटी आता एक वेळ अशी आली होती की आता काही ना काही डिसिजन घेणं मला भाग होतं. तर मी पहिले काही ठिकाणी जॉब करायचो, पण पाहिजे तसं काही सॅटिस्फॅक्शन मला जॉबमधून मिळालं नाही. कारण जॉबचा एक रूल आहे की बॉस इज ऑलवेज राईट. आणि माझ्या मते जगातला कुठलाच व्यक्ती असा नाही की जो नेहमी राईट असू शकतो. प्रत्येक माणसाकडून कधी ना कधी कळत ना कळत किंवा जाणून बुजून काही ना काही चुका घडतात. आणि त्याच्या घडलेल्या चुकांना आपण जाणून बुजून पडदा टाकायचा त्यांच्या चुकांवर का? कारण आपण त्यांच्याकडे काम करतो, आपण त्याचं मीठ खातो. माझ्या स्वभावाला हे पटणारं नव्हतं आणि मला माझ्या पद्धतीने काम करायचं होतं. त्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी जॉब केला. 2-3 महिने, 5 महिने, 6 महिने जॉब करायचो. त्याच्यानंतर जॉब सोडून द्यायचो. आणि मला आजही आठवतं, एक माझी फ्रेंड होती. एक दिवस मी जॉब सोडला आणि माझ्या फ्रेंडने मला विचारलं की काय रे, आज तू जॉबला नाही गेलास? मी म्हटलं नाही, आज जॉब सोडून आलो आहे मी. आणि मी हसत होतो, लिटरली अभिमानाने सांगत होतो की मी जॉब सोडून आलो आहे. आणि माझं असं उत्तर ऐकल्यानंतर माझी फ्रेंड पण हसायला लागली. मग मी तिला विचारलं की का तू हसते का बरं आहे? तर ती फक्तच हसली आणि तिने मला एकच शब्द सांगितला, एक ओळ सांगितली तिने मला की एकदा इमॅजिन करशील की आज तू जॉब सोडल्यामुळे तुझ्या घरी कोणीतरी उपाशी झोपणार आहे. आणि तिचं असं बोलणं मला इतकं आतपर्यंत लागलं आणि मला रिअलाईज झालं खरंच की, आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने वेगळ्या दृष्टिकोनातून आयुष्याकडे पाहण्याला सुरुवात केली आणि थोडंसं सिरियसनेस आलं मला. त्याच्यानंतर पण मी काही ठिकाणी जॉब केला. कसं असतं ना, एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही तरीसुद्धा आपण वारंवार ती करायचा प्रयत्न करतो. पण एक वेळ अशी येते की आपल्याला हे स्वतःला समजवावं पण लागतं किंवा ही गोष्ट आपल्याला ॲक्सेप्ट करावी लागते की जर ही गोष्ट आपल्याला जमत नाही ना, तर आपण मग काहीतरी वेगळं ट्राय करायला पाहिजे. आणि म्हणून मी त्या दिवशी ट्राय केलं की कदाचित जॉब आपल्यासाठी नाही आहे किंवा आपण जॉबसाठी नाही आहे, तर आपण एक बिझनेसचा विचार करू शकतो. बिझनेससाठी पण परत कन्फ्युजन. मग सगळ्यात पहिले माझ्या डोक्यात विचार आला आपण हॉटेलचा बिझनेस करू. परत तोच विषय की माझ्या पूर्ण खानदानमध्ये कदाचित मी पहिलाच असेल की ज्याने बिझनेस करायचा विचार केला आणि धाडसही केलं. पण मग बिझनेस करण्यासाठी बाकी काय गोष्टी लागतात काय नाही. मग मी थोडासा विचार केला तर भांडवल लागतं, जागा लागते, मॅनपॉवर लागते. आणि मग परत मला थोडंसं भीती वाटायला लागली की बिझनेस करायचा तर आहे, फक्त विचारच होत होते, कृती काही होत नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये एक दिवस माझा एक मित्र आहे सागर पाटील नावाचा, त्याला मी भेटायला गेलो आणि गप्पा गोष्टींमध्ये असाच विषय निघाला की आता पुढे काय, करिअरचं काय ठरवलं आहे. तर मी त्याला स्पष्टपणे प्रामाणिकपणे सांगितलं मला काही माहीत नाही करिअरचं काय आहे काय नाही. कारण जॉबमध्ये मी टिकत नाही आहे, बिझनेस मला करायचा आहे पण पाहिजे तसं नॉलेज नाही आहे. म्हणजे एका प्रकारे बिझनेसमध्ये पण करायचं आहे ही इच्छा तर झाली, पण करायची हिंमत होत नव्हती. कारण बऱ्याच गोष्टी लागतात आणि त्याच्यापैकी बहुतेक गोष्टी माझ्याकडे नव्हत्या किंवा कमी प्रमाणात होत्या. त्यामुळे तिथे पण माझा विचारांचा घोळ सुरू झाला डोक्यामध्ये. आता माझा जो मित्र होता ज्याला मी भेटायला गेलो, सागर पाटील, तो मला बऱ्याच दिवसांपासून ओळखायचा आणि कदाचित त्याला माझ्या आतलं एक कलागुण म्हणू शकतो किंवा एक क्वालिटी म्हणू शकतो, हिडन क्वालिटी असते तशी, की ती त्याला माहिती होती किंवा त्याने ओळखली की टेक्निकल फील्डची मला खूप आवड आहे आणि टेक्निकल फील्डमध्ये खूप चांगलं काम मी करू शकतो असं कुठेतरी त्याला कदाचित जाणवलं असेल. म्हणून त्याने मला टेक्निकल फील्डमध्ये मीन्स कम्प्युटर्स, हार्डवेअर अँड नेटवर्किंग याच्यामध्ये सेल्स अँड सर्व्हिसचं काम करण्याचं त्याने मला एक सुचवलं. आणि त्याच्यावर मी त्याला बोललो की म्हटलं बाबा माझं काही टेक्निकल बॅकग्राऊंड नाही आहे, मी BCom केलेलं आहे. BCom नंतर मी आता एकदम टेक्निकल फील्डमध्ये घुसायचं म्हटलं तर मला जमायला पाहिजे, मला यायला पाहिजे. तर त्याने मला सांगितलं की काही नाही, तू फक्त एक 2-3 महिने जर तू मला सिरियसली दिले तर मी तुला 2-3 महिन्यामध्ये इतकं चांगलं शिकवून देईल की पुढे तू त्या बेसिसवर तू पुढे चांगलं काम करू शकशील. खरं पाहायला गेलं तर त्याने मला सांगितलं होतं आणि मी काही कन्व्हिन्स झालो नव्हतो आणि माझ्या मनात पाहिजे तसे विचारांचे घोळ चालूच होते. ते विचारांचे घोळ चालत असतानाच एका मित्राने अजून सजेशन दिलं की कदाचित जर तू करिअरला घेऊन कन्फ्यूज असशील तर एखाद्या चांगल्या करिअर काउन्सिलरला भेट आणि त्याच्याशी चर्चा कर. मग मी पुण्याला एका करिअर काउन्सिलरला भेटायला गेलो होतो. त्यांना मी सांगितलं की मी खूप कन्फ्यूज आहे, मला घडीत वाटतं की मी इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये जावं, मला घडीत वाटतं मी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जावं आणि मला भीती पण वाटते की ठीक आहे मी हा बिझनेस करेल तर खरी, पण मग मी याच्यात सक्सेसफुल होईल का. त्या व्यक्तीने माझं आधी सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या, माझे सगळे प्रॉब्लेम ऐकून घेतले आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं
की तू काय करतोयस तुला माहिती आहे का? मी म्हटलं नाही. त्यांनी म्हणे तू काय करतोय? तू तलावाच्या किनाऱ्यावर उभा राहून तलाव किती खोल आहे हे मोजण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुला जर खरोखर मोजायचं असेल की तलाव किती खोल आहे, तर जोपर्यंत तू त्या तलावात उडी नाही मारणार तोपर्यंत तू मोजू नाही शकत की तो किती खोल आहे. आता दुसरी गोष्ट ही की कुठल्या तलावात उडी मारायची, म्हणजे कुठलं करिअर सिलेक्ट करायचं. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय की तुला हॉटेलचा व्यवसाय करायची इच्छा आहे, पण त्याच्यासाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहे त्या तुझ्याकडे नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये पहिली गोष्ट तर तू हॉटेलचा व्यवसाय करू नाही शकणार, आणि दुसरी गोष्ट जर जबरदस्ती करायला गेला तर त्याच्यात निश्चितच फेल होशील. तसंच दुसरी गोष्ट घे. दुसरी गोष्ट काय आहे बुवा? दुसरी गोष्ट त्याचं पण तसंच, त्याला गरजेच्या लागणाऱ्या गोष्टींची एक यादी बनव. त्याच्यापैकी कुठल्या गोष्टी तुझ्याकडे आहे, कुठल्या नाही आहे, कुठल्या तू अरेंज करू शकतो, कुठल्या अरेंज नाही होऊ शकत, या गोष्टींचा अभ्यास कर. आणि जितके पण तुझ्या जितक्या पण क्षेत्रांमध्ये तू कन्फ्युज्ड आहे त्या सगळ्या गोष्टींचा अशा प्रकारे अभ्यास कर. आणि शेवटी निश्चितच तुला एक ना एक अशी फील्ड मिळेल की ज्याच्या माध्यमातून तू तुझं एक चांगलं आणि एक प्रॉपर करिअर तू शोधू शकशील. म्हणजे त्या दृष्टिकोनातून मी विचार केला, आणि की आपण एक मिडल क्लास फॅमिलीमधून आहे आणि पाहिजे तितकं भांडवल आपल्याला अवेलेबल होईल याचं मला काही निश्चिती नव्हती. परत आल्यानंतर मला माझ्या मित्राचं जे सजेशन होतं ते मला आठवलं, आणि मग फायनली मी त्याच्याकडे एक कम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंगचा एक कोर्स केला. कोर्सच्या सुरुवातीला म्हणजे मला खूप शंका होत्या, कसं होईल, काय होईल, जमेल का नाही. म्हणून मग मी विचार केला की डायरेक्ट उडी मारायची, आता जे होईल ते होईल. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक व्यक्तीला कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या प्रकारची रिस्क घ्यावीच लागते, तरच त्याला काहीतरी आउटपुट मिळेल, तरच काहीतरी त्याला मोबदला मिळतो. जर एखाद्या व्यक्तीने ठरवलं की मी रिस्कच घेणार नाही, तर तो आयुष्यात काहीच करू शकत नाही. मग तो जॉब असो का मग तो बिझनेस असो. 3 महिन्यानंतर एक बेसिक नॉलेज आपण असं म्हणू शकतो की चांगल्या प्रकारे मिळालं मला. मग योगायोगाने एक मित्र होता, त्याला कळलं की मी अशा प्रकारचा एक कोर्स केला आहे आणि मला चांगल्यापैकी बऱ्यापैकी टेक्निकल नॉलेज आहे. त्याला लॅपटॉप घ्यायचा होता. त्याने मला अप्रोच केलं आणि त्याने मला सांगितलं की एक चांगला लॅपटॉप मला सजेस्ट कर, आणि चांगली जर डील दिली तू तर मी तुझ्याकडून लॅपटॉप घेईन. आता कारण माझी पहिलीच वेळ, लॅपटॉप विकताना तो कसा विकतात, समोरच्याची गरज कशी ओळखायची, काय ओळखायची, मला काही माहीत नव्हतं. एक गोष्ट माझ्यामध्ये चांगली देवाने दिलेली आहे की कुठलीही गोष्ट जर मला करायची असेल, भले मला त्याचा अनुभव असो किंवा नसो, पण मी एक शांत डोक्याने विचार करून जर एक चांगली स्ट्रॅटर्जी बनवली तर त्याच्यामध्ये चांगलं काम करू शकतो. तर तेव्हा पण मी तेच केलं. आधी एक चांगला अभ्यास करून घेतला की त्याची गरज काय आहे, काय नाही आहे. मग मी आता माझ्या डीलर लोकांशी पण काही ओळखी नव्हत्या, तर मी काय करावं म्हणून मग मी गुगलवर सर्च केलं. गुगलवर सर्च केल्यानंतर पुण्याच्या काही 2-3 कंपन्यांचा मला कॉन्टॅक्ट नंबर मिळाला. त्यांच्याकडून मी पर्टिक्युलर मॉडेल नंबरचा रेट वगैरे काढला, त्याला रेट दिला. रेट दिल्यानंतर त्याला रेट आवडला आणि तो म्हणे मला हा लॅपटॉप मागवून दे. लॅपटॉप त्याला मागवून दिला आणि अशा प्रकारची पहिली डील केली. मग अजून एक माझ्या ओळखीचे व्यक्ती आहे, त्यांना कम्प्युटर घ्यायचा होता, त्यांना असेंबल्ड कम्प्युटर घ्यायचा होता. असेंबल्ड कम्प्युटरसाठी पण त्यांनी सुद्धा माझ्याकडे कोटेशन मागितलं, मी त्यांना दिलं. कोटेशन दिल्यानंतर त्यांना ते आवडलं, त्यांनी ऑर्डर दिली. आता ऑर्डर देताना त्यांनी मला ॲडव्हान्स पेमेंट करून टाकलं, 20-25 हजार रुपये काहीतरी होते तेव्हा. तर आता विषय असा होता की स्वतः कम्प्युटर बनवून त्यांना द्यायचा होता, म्हणून मग कुठेतरी भीती वाटायला लागली. कुठेतरी वाटायला लागलं की आपल्याकडून काही चूक झालं तर. टोटली ब्लँक झालो होतो. एक वेळ तर हा सुद्धा विचार आला की त्यांचे पैसे त्यांना परत करून द्यायचे. परत दुसऱ्या क्षणी विचार आला की तू काय करतोय, हीच तर अपॉर्च्युनिटी आहे, ही अपॉर्च्युनिटी आज चालून आलेली तुझ्याकडे, हातात आलेली अपॉर्च्युनिटी मी आता जाऊ नाही देणार. आणि अशा परिस्थितीमध्ये मी जळगावातले बरेच दुकानं शोधले. मला सगळ्यात पहिले मी लिस्ट बनवून घेतली, मला काय काय सामान पाहिजे ते, आणि ती लिस्ट घेऊन मी बऱ्याच दुकानांमध्ये फिरलो. प्रत्येक दुकानांमधून मी रेट काढले, कोणती वस्तू किती रुपयाला भेटते. त्याच्यामधून एक मला चांगला नॉलेज मिळालं की कुठली वस्तू कुठे स्वस्त मिळते, कुठे महाग मिळते. की घरी सगळ्यात ते CPU असेंबल्ड केलं. असेंबल्ड केल्यानंतर ते इन्स्टॉलेशन वगैरे केलं. जेव्हा ते CPUचं बटन दाबलं आणि जेव्हा स्क्रीनवरती इंटेलच्या मदरबोर्डचा जो लोगो आला, तेव्हा माझ्या जीवात जीव आला. आणि तेव्हा तो एक आयुष्यातला असा एक क्षण होता की स्वतःच्या दमवर आपण घाबरलेल्या परिस्थितीमध्ये जे आपण
त्या क्षणाला जी सक्सेस मिळालं होतं आणि तो कम्प्युटर मला शेवटपर्यंत म्हणजे ते बटन दाबेपर्यंत मला गॅरंटी नव्हती की बरोबर बनला आहे की नाही. मी खूप घाबरलेलो होतो, खूप टेन्शनमध्ये होतो. पण जेव्हा ते सुरू झालं तेव्हा जीवात जीव आला आणि अशा प्रकारे मी माझ्या आयुष्यातला पहिला कम्प्युटर बनवला. आणि सगळं झाल्यानंतर पेमेंट तर त्यांनी ॲडव्हान्समध्येच देऊन दिलं होतं. सगळ्यात शेवटी विषय आला की त्यांनी मला बिल मागितलं आणि बिल मागितल्यानंतर मी परत टेन्शनमध्ये आलो की अरे आपण हा तर विचार केलाच नाही की आपण वस्तू तर विकतोय पण बिल कुठून देणार. आपलं तर दुकानही नाही आहे, आपली तर फर्म पण नाही आहे. मग काय करायचं, कसं करायचं, काय करायचं. मग 2 क्षणांसाठी डोळे बंद केले आणि मी गणपतीला खूप मानतो. जसं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलेलंच आहे की कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना गणपतीचं नाव घ्यायचं आणि पुढे चालायचं. आणि गणपतीचं स्मरण झालं आणि मनातल्या मनात ठरवलं की आपल्या दुकानाचं नाव असेल श्री इन्फोटेक. जसं प्रत्येक शुभकार्याची सुरुवात आपण श्रीच्या नावाने करतो तसं आपल्या बिझनेसची सुरुवात देखील आपण श्रीच्या नावाने करू. आणि मी ठरवलं की माझ्या दुकानाचं नाव असेल श्री इन्फोटेक आणि त्यांना बिल दिलं, आयुष्यातलं पहिलं बिल दिलं. आणि मग तिथून माझी जर्नी सुरू झाली. सुरुवातीला माझ्याकडे एक स्क्रूड्रायव्हरसुद्धा नव्हता. मग याच्याकडून स्क्रूड्रायव्हर आण, त्याच्याकडून आण, किंवा मग ह्या कामासाठी जे काही साहित्य लागतं ते काही नव्हतं. या सगळ्या गोष्टी हळूहळू जमत गेल्या आणि त्याचप्रमाणे हा बिझनेस सुरू केल्यानंतर पण एक 5-6 महिने 8 महिने काहीतरी काम केलं असेल मी. आणि त्याच्यानंतर माझ्या मनात विचार येऊ लागले की नाही यार, पाहिजे तसं काही भेटून नाही राहिलं, पाहिजे तसं सक्सेस भेटत नाही आहे. आणि मग किंवा मला एक भीती पण वाटायला लागली की सुरू तर केलं आहे पण कुठपर्यंत जाऊ आपण, जमेल का आपल्याला, काही कमवू शकू का याच्यातून, असं माझ्या मनात विचारांचे घोडे दौडायला लागले. ती आधीची गोष्ट जिथे आपण सोडतो ना, खरं तर तिथूनच आपल्याला काहीतरी मिळायला सुरुवात होणार असते. सुरुवातीचा पिरियड तर आपला स्ट्रगलिंग पिरियड असतो. म्हणजे हे असं होतं की एखाद्या शेतकऱ्याने नांगरणी करायची, बी पेरायचं आणि ऐन जेव्हा त्याचं धान्य उगणार असेल तेव्हा त्याने शेतावर बुलडोजर फिरवून टाकायचं. आणि एक गोष्ट मला अजून एक जाणवली की कुठल्याही बिझनेसमध्ये म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्यता खूप गरजेची असते. आपण एकदम जसे विचार आपले बदलतात तसे आपण गोष्टी बदलवू नाही शकत. तर हा बिझनेस जर आपण सुरू केलेला आहे ना, तर आपल्याला एका सर्टन लिमिटपर्यंत हा बिझनेस चालू ठेवावा लागेल. तरच आपल्याला कळेल की आपण किती सक्सेसफुली काम करतोय आणि किती नाही. असं 6-8 महिन्यामध्ये कुठल्याही गोष्टीचे रिझल्ट येत नसतात. आणि मी मनाशी ठरवलं की आज मी काहीतरी स्वतःला काहीतरी टाईम देईल. आणि मी ठरवलं स्वतःला आपण 3 वर्षाचा टाईम द्यायचा. त्या दिवशी मी शॉप ॲक्ट लायसन्स काढलं होतं. तर शॉप ॲक्ट लायसन्सवर जी तारीख होती माझी, ती तारीख माझी सुरुवातीची तारीख. आणि त्या शॉप ॲक्ट लायसन्सच्या रिन्युअलला 3 वर्ष लागणार होते. तर मी मनाशी ठरवलं की हे शॉप ॲक्ट लायसन्स ज्या दिवशी आपण रिन्यू करू तेव्हा आपले 3 वर्ष संपतील. आणि 3 वर्षानंतर आपण पाहायचं की आपण सुरुवात कुठून केली होती आणि आज आपण कुठे आहे. आणि त्याच्या एकंदर आकलनाने आपण हे ठरवायचं की आपण किती चांगलं काम केलं आहे याच्यात, किती नाही. आणि मग पुढे हे कंटिन्यू ठेवायचं का नाही. पण 3 वर्षापर्यंत आता हा बिझनेस जो सुरू केलेला आहे तो बंद करायचा नाही. मी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनशी रिलेटेड आहे. तर मी परमपूज्य श्री श्री रविशंकरजी माझे गुरु आहे. तर त्या अशा कन्फ्युजनमध्ये असतानाच एका दिवशी मी गुरुजींचा एक व्हिडिओ पाहिला. त्यांनी मला सांगितलं की एक अंधारलेली रात्र आहे अमावस्येची आणि तुम्ही जंगलातून एका सुनसान रस्त्यावरून कारमधून जात आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही उभे आहे तिथून तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे ती जागा तुम्हाला तिथून दिसणार आहे का? नाही दिसणार नाही ऑब्व्हियसली. गाडीचा जो लाईट असतो तो पण एका ठराविक अंतरापर्यंतच जातो पण त्याच्या पुढचं आपल्याला काही दिसत नाही. मग आता पुढचं काही दिसत नाही म्हणून मग तुम्ही थांबून जातात का? नाही. ही जी भीती वाटते तुम्हाला, पुढे तर मला काही रस्ता दिसत नाही मग मी पुढे कसं काय जाऊ. तर त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही गाडी चालवा. जसं जसं तुम्ही गाडी चालवाल ना तसा तसा तुमचा लाईटही पुढे जाईल आणि आपोआप तुम्हाला पुढचा मार्ग दिसत जाईल. चालायला सुरुवात करणं गरजेचं आहे. मी काही दिवस नाशिकला देखील होतो. नाशिकला देखील काही माझे मित्रपरिवार आहे. त्याच्यापैकी माझी एक मैत्रीण आहे. तिचा एक लॅपटॉप तिने सांगितलं की तू जर हे काम करतो तर माझा लॅपटॉप काहीतरी प्रॉब्लेम देत आहे तर तू करशील का त्याचं काम. आणि आयुष्यात पहिल्यांदा असा प्रसंग आला की मला लॅपटॉप उघडून तो रिपेअर करायचा होता आणि त्याच्यामध्ये काम करायचं होतं. तसं मी तिचा लॅपटॉप घेतला, रिपेअर करण्यासाठी उघडला आणि मला जे काही काम करायचं होतं रिपेअरिंगचं वगैरे ते केलं आणि त्याच्यानंतर सगळा लॅपटॉप परत पॅक केला आणि चालू केला.
चालू केल्यानंतर अशा निदर्शनात आलं की त्याच्या डिस्प्लेवर काही येतच नव्हतं. आता ही गोष्ट घडल्यानंतर मी इतका घाबरून गेलो, कारण माझ्या आयुष्यातलं पहिलाच प्रसंग लॅपटॉप रिपेअर करण्याचा म्हणा किंवा काय, तर तो लॅपटॉप चालूच व्हायला तयार नाही. जबरदस्त टेन्शनमध्ये आलो मी, काय करावं. आणि दुसरी गोष्ट हे पण की बा पहिल्या वेळेसच एखाद्या कस्टमरने आपल्याला वस्तू दिली आणि ती वस्तू आपल्याकडून रिपेअर तर काही झाली नाही, पण अजून खराब होऊन गेली, तर तो विश्वास पण तुटून जातो. मग मी काय केला, मी तो लॅपटॉप उचलला, नाशिकमधल्या काही दुकानदारांकडे आणि काही सर्व्हिस प्रोव्हायडर्सकडे मी गेलो, त्यांना मी दाखवला. प्रत्येक जणाने मला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. एक जण म्हणे त्याचा प्रोसेसर उडून गेला आहे, एक जण म्हणे मदरबोर्ड जळाला आहे, एक जण म्हणे स्क्रीन डॅमेज झाली आहे, कोणी 10,000 रुपये खर्च सांगत होता, कोणी 12,000 रुपये खर्च सांगत होता, तर कोणी थेट 20-22,000 रुपये खर्च सांगत होता. आणि अशा बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे कारणं ऐकून आणि वेगवेगळ्या प्रकारचे खर्च ऐकून मी अजून जास्तच खचून गेलो आणि मला डायरेक्ट सुचेनासं झालं. तर असंच जात असताना माझी नजर त्या सर्व्हिस सेंटरवर पडली आणि मी त्या सर्व्हिस सेंटरवर गेलो. तिथले जे काही कोणी इन्चार्ज होते आणि मी त्यांना डायरेक्ट लिटरली सरेंडर केलं की सर, मी नवीन काम सुरू केलं आहे आणि माझ्या हातून काहीतरी चुकीचं घडलेलं आहे आणि हा लॅपटॉप आता सुरू होत नाही. आणि अशा परिस्थितीत आता मी काय करू, मी खूप टेन्शनमध्ये आहे, कारण हा जर लॅपटॉपला जर काही झालं तर मला हा लॅपटॉप भरून द्यावा लागेल. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही लॅपटॉप सोडून जा, संध्याकाळपर्यंत मी काहीतरी तुम्हाला कन्क्ल्युजनवर येऊन तुम्हाला सांगतो की नेमकं काय घडलेलं आहे. म्हणून मी त्यांच्या तावडीत लॅपटॉप सोडला आणि मी तिथून निघून गेलो. मी जस्ट त्या सर्व्हिस सेंटरमधून खाली उतरलो, गाडीवर बसलो आणि पुढच्या चौकापर्यंत गेलो, सिग्नलपर्यंत. तेवढ्यात मला त्या सर्व्हिस सेंटरमधून फोन आला, म्हणे तुम्ही आत्ता लॅपटॉप घेऊन आले होते सरचा. म्हटलं हो. तुमचा लॅपटॉप रेडी आहे, तुम्ही घेऊन जा, सुरू झालेला आहे म्हणे. मला आश्चर्य वाटलं एकदम. मला वाटलं की कसं काय शक्य आहे, कोणी म्हणतंय मदरबोर्ड जळालेला आहे, कोणी म्हणतंय प्रोसेसर जळालेला आहे, कोणी म्हणतंय स्क्रीन फुटलेली आहे, स्क्रीन डॅमेज झाली आहे, कोणी काय. तर मला असं वाटत होतं की हा मजाक तर नाही करत आहे माणूस. म्हणून मी धावत परत त्यांच्या सर्व्हिस सेंटरवर गेलो आणि त्यांना विचारलं, सर कसं काय सुरू झाला, काय झालं, काय होतं लॅपटॉपला. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही लॅपटॉप उघडला होता ना. हो. म्हटलं हो. म्हणे तुम्ही जेव्हा रॅम परत लावत होते लॅपटॉपची, तेव्हा ती रॅम लूज लागलेली होती. एवढाच फक्त फॉल्ट होता, दुसरं काही नव्हतं. याच्यातून मला एक असा अनुभव आला की जे वेगवेगळे कारणं सांगत होते मला आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे खर्च सांगत होते मला लॅपटॉप रिपेअर करण्यासाठीचा, एक तर ते लोक जगातले सगळ्यात मूर्ख लोक आहे की त्यांना त्या फील्डमधलं आणि त्या टेक्नॉलॉजीमधलं आणि त्याच्यामधलं काहीच कळत नाही तर मग ते जगातले सगळ्यात फ्रॉड लोक आहे. आणि तेव्हा मला एक गोष्ट रिअलाईज झाली की अशा लोकांनी मार्केट भरून पडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला ह्या बिझनेसमध्ये पुढे जायचं असेल तर आपलं सगळ्यात मोठं शस्त्र असणार आहे की आपली इमानदारी आणि कस्टमरला न फसवण्याची जी वृत्ती आहे. आणि मला वाटलं की आपल्यासारख्या लोकांची या फील्डमध्ये गरज आहे आणि आता तर काही होऊन गेलं तरी आपण या फील्डमध्ये राहायचं आणि पुढे जायचं. आणि अशाच प्रकारे एक अजून किस्सा माझ्यासोबत घडला होता की एका लॅपटॉपचं काम करत असताना हार्ड डिस्कमधला एक 20 GB आसपास काहीतरी डेटा माझ्याकडून डिलीट होऊन गेला होता. बऱ्याचदा काहीतरी अनुचित प्रकार घडतो आणि ते ॲक्सिडेंटली घडतं, कोणी जाणून बुजून असं करत नाही. आणि तो 20 GB डेटामध्ये ज्यांचा तो लॅपटॉप होता ना, ते कुठेतरी ट्रिपला गेले असतील फिरायला शिमल्याला, आणि तिथे त्यांनी फॅमिलीसोबत जे फोटो काढले होते त्याचा तो फोटोग्राफ्स आणि व्हिडिओज वगैरे असा तो डेटा होता. आता तो डेटा डिलीट झाल्यानंतर तेव्हा पण मी खूप टेन्शनमध्ये आलो. डेटा रिकव्हरीसाठी काही लोकांना जाऊन भेटलो. त्यांनी मला प्रचंड खर्च सांगितला, 40,000 रुपये, 50,000 रुपये, 55,000 रुपये, असं वेगवेगळा खर्च प्रत्येकाने सांगितला. की आयुष्यामध्ये आपण ज्या गोष्टीवर फोकस करू ना ती गोष्ट वाढते. मग आपण जर प्रॉब्लेम्सवर फोकस केले ना तर आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम वाढतात आणि सोल्युशन्सवर फोकस केलं तर सोल्युशन वाढतात. त्यामुळे रॅदर दॅन फोकसिंग ऑन प्रॉब्लेम्स आय हॅव डिसाइडेड टू फोकस ऑन सोल्युशन. कम्प्युटरवर बसायचं, गुगलवर डेटा रिकव्हरी कशी करतात ह्या विषयाचं थोडंसं संशोधन करायचं. त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरतात, ते सॉफ्टवेअर कुठे अवेलेबल होतात, त्याचं वर्किंग कसं असतं, काय असतं, या सगळ्या गोष्टींचा मी विचार केला. आणि असं करत असताना मला तो खूप इंटरेस्टिंग विषय वाटला. त्याच्याशी रिलेटेड काही सॉफ्टवेअर डाउनलोड केले आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की तो 20 GB डेटा मी ॲज इट इज मी रिकवर पण केला.
आणि अशा प्रकारे डेटा रिकव्हरीचा पहिलाच माझा अनुभव होता. आणि डेटा रिकव्हरीच्या कामाच्या स्वरूपात मला एक जोडधंद्याची कल्पना सुचली. आज जर तुम्ही मार्केटचा विचार केला, मार्केटचा अभ्यास केला, तर तुमचा अशा लक्षात येईल की आज कुठलाच बिझनेस 12 महिने चालणारा नाही आहे. प्रत्येक बिझनेस कुठे ना कुठे सीझनल होत चाललेला आहे. म्हणून मग मला एक संकल्पना सुचली की आपण जे काम करतो आहे, जसं कम्प्युटर्स सेल्स अँड सर्व्हिसेस ही एक फील्ड झाली, तर त्याच्याशी रिलेटेड आपण काही जोडधंदे पण आपण चालू करू शकतो. म्हणून मग मी त्या दिवसापासून त्याच्यासोबत मी इतरत्र अजून काय काम करू शकतो याचा विचार करायला पण सुरुवात केला. त्या दृष्टिकोनातून काम करायला सुरुवात केला. तर मग डेटा रिकव्हरी झालं, मग तसंच CCTVचे कामं करायला मी सुरुवात केली. नंतर मला साऊंड सिस्टीमशी रिलेटेड बऱ्यापैकी नॉलेज आहे. तर बऱ्याच ठिकाणी साऊंड सिस्टीम कसं असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, त्याचं इन्स्टॉलेशन वगैरे कसं करायचं, काय करायचं, याच्यासाठी मी काउन्सिलिंग करायला लागलो. टेक्निकल कन्सल्टन्सी द्यायला लागलो लोकांना. नंतर व्हिडिओशी रिलेटेड चांगलं नॉलेज असल्यामुळे कोणाला जर कॉन्फरन्स रूम वगैरे डिझाईन करायचे असेल तर त्याचं डिझायनिंग करून द्यायला लागलो. कोणाला साऊंड प्रूफ रूम क्रिएट करायचे असतील तर त्याच्यासाठी मी काउन्सिलिंग करायला लागलो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कामांना मी सुरुवात केली. माझ्या एका मित्राच्या थ्रू मला एक माहिती मिळाली की धरणगावचं एक कॉलेज आहे आणि त्यांना कम्प्युटर्स घ्यायचे आहे असं म्हटल्यानंतर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता डायरेक्ट त्या कॉलेजमध्ये जाऊन प्रिन्सिपल सरांना भेटलो. प्रिन्सिपल सरांना ते ॲड वगैरेचा रेफरन्स दिला. त्यांनी सांगितलं आम्हाला असे कम्प्युटर्स पाहिजे, तुम्ही कोटेशन्स द्या. आणि त्यांनी मला पहिलेच सांगितलं होतं की मला पक्कं बिल पाहिजे. आता माझं काही रजिस्टर्ड फर्म नसल्यामुळे पक्कं बिल तर मी देऊ नाही शकत होतो. थोडंसं धाडसी प्रवृत्ती असल्यामुळे जरी माझं रजिस्ट्रेशन नव्हतं तरीसुद्धा मी त्यांना सांगितलं ठीक आहे, मी पक्कं बिल देईल तुम्हाला. काय होईल, कसं होईल याचा विचार न करता मी हो म्हटलो आणि पुढे चाललो. त्यांना कोटेशन्स दिले आणि काही दिवसांनी मला असं कळलं की ती ऑर्डर माझ्या हातातून गेली आहे आणि दुसऱ्याला भेटली आहे. मग मी त्या प्रिन्सिपल सरांना परत भेटायला गेलो. तर त्यांना ॲक्च्युली डेस्कटॉप कम्प्युटर्स पाहिजे होते आणि मला हे माहिती होतं की ती ऑर्डर आपल्या हातातून गेलेली आहे. तरीसुद्धा मी म्हटलं एक शेवटचा ट्राय मारायचा म्हणून मी त्यांना भेटायला गेलो. सगळं झाल्यानंतर सर म्हणे सॉरी म्हणे, ती ऑर्डर तर दुसऱ्यांना दिलेली गेली आहे. आणि मी आता शेवटचा ट्राय मारून काय सांगू, कशी ऑर्डर आता परत आपल्याकडे आणायची असं म्हणून काहीतरी माझ्या डोक्यात आलं. आणि मी उगीचच बडबड केल्यासारखं त्यांना म्हटलं की सर तुम्ही घेतातच आहे तर मग असे कम्प्युटर्स का बरं घेताय की जे टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून कालबाह्य झालेले आहे. सर तुम्ही टेक्नॉलॉजी ही अशी गोष्ट आहे की ती नेहमी लेटेस्टमध्ये काय चालू आहे हेच घ्यायला पाहिजे. सरांनी मला विचारलं म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय. तर मी सरांना सांगितलं सर डेस्कटॉप कम्प्युटर्स परचेस करायच्या ऐवजी तुम्ही तुमच्या कम्प्युटरसाठी ऑल इन वन डेस्कटॉप कम्प्युटर्स का नाही घेत बुवा. मग सरांनी मला त्याच्याबद्दल माहिती विचारल्यानंतर मी सांगितलं की बुवा जनरली डेस्कटॉपमध्ये कसं असतं, मॉनिटर वेगळं असतं, CPU वेगळं असतं, कीबोर्ड माऊस वेगळं असतं, मग त्याच्या खूप साऱ्या वायरी असतात आणि त्याला जागा पण वेगळी लागते, खूप जास्त लागते. त्याच्यामध्ये टेक्निकल फीचर्स पण कमी असतात आणि त्याला पॉवर कन्झम्पशन पण खूप असतं. त्याच्याऐवजी जर आपण ऑल इन वन कम्प्युटर घेतलं तर ऑल इन वन कम्प्युटरमध्ये CPU नावाचा कन्सेप्टच नसतो, कारण तो CPUचं सगळं युनिट मॉनिटरमध्येच बिल्ट इन असतं. त्याला कीबोर्ड माऊस वायरलेस असल्यामुळे त्या वायरींचा गोंधळ कमी होतो. त्याच्यामध्ये कॉम्पॅक्ट डिझाईन असल्यामुळे त्याच्यामध्ये कॅमेरा पण भेटतो, त्याच्यामध्ये वायफाय पण भेटतो. अशा ते जे काही फीचर्स होते त्यांना मी कन्व्हिन्स करून सांगितले. आणि पण ती ऑर्डर मला मिळाली फायनली. आणि जवळपास ती 10.5 लाखाची ती ऑर्डर होती. कम्प्युटर्स मागवले, त्यांना इन्स्टॉलेशन करून दिले. आणि आता पुढचं मोठं चॅलेंज म्हणजे त्यांनी मला आधी सांगितलं होतं की मला पक्कं बिल पाहिजे आणि माझी फर्म रजिस्टर नव्हती. तर त्याच्यासाठी पण मी अशी शक्कल लढवली की त्यांच्याकडून जेव्हा 50% ॲडव्हान्स घेतला होता तर 50% ॲडव्हान्स ज्या दिवशी माझ्या हातात आला त्या दिवशी मी माझी फर्म रजिस्टर करण्याच्या प्रोसेसला लावून दिली. आणि जोपर्यंत जोपर्यंत माझी ऑर्डर कंप्लीट झाली तोपर्यंत माझी फर्म पण रजिस्टर झाली. ते फर्म रजिस्ट्रेशनचं जे प्रोसेस होती ती करत असताना योगायोगाने तेव्हा सगळे कागदपत्र हाताळत असताना मला शॉप ॲक्ट लायसन्स भेटलं, जे मी 3 वर्षापूर्वी काढलं होतं. आणि ते शॉप ॲक्ट लायसन्स काढत असताना जेव्हा मी ठरवलं होतं की आता स्वतःला 3 वर्षाचा बिझनेसचा लॉकिंग पिरियड द्यायचा आणि 3 वर्षानंतर आपण कुठे उभे आहोत या दृष्टिकोनातून मग पुढचा प्रवास कसा करायचा याचं डिसिजन घ्यायचं.
तर माझ्या निदर्शनात असं आलं की जे 3 वर्षाचा वेळ मी स्वतःला दिला होता बिझनेसच्या दृष्टिकोनातून, तर त्या शॉप ॲक्ट लायसन्सचं रिन्युअल माझं एका आठवड्यात होणार होतं आणि त्या रिन्युअलला 1 आठवडा बाकी असताना माझ्या अशा निदर्शनात आलं की 3 वर्षाच्या आत माझी रजिस्टर्ड फर्म होती आणि हा कुठेतरी मला एक पॉझिटिव्ह साईन होता की मी जो रस्ता निवडलेला आहे तो योग्य रस्ता आहे. ऑब्व्हियसली 3 वर्षाच्या पूर्वी मी शून्य होतो आणि 3 वर्षानंतर जर आज माझी व्हॅट रजिस्टर्ड फर्म आहे, स्वतःच्या हिमतीवर जर मी एक फर्म रजिस्टर केली होती, फर्म क्रिएट केली होती, तर निश्चितच ती माझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट होती आणि मला एक पॉझिटिव्ह साईन भेटली. आणि त्या दिवशी ते प्रूव्ह झालं की जे मी डिसाईड करत गेलो 3 वर्षापूर्वी मला पुढचा रस्ता माहीत नव्हता, कुठे जायचं आहे, काय जायचं आहे, कसं जायचं आहे, पण मी जे ठरवलं होतं की आपण जरी अंधार असेल, जरी पुढचा रस्ता दिसत नसेल, तर आपण आपली गाडी पुढे न्यायची, गाडीचा लाईट जसा जसा पुढे जाईल तसा तसा रस्ता मिळेल, तसे मला रस्ते मिळत गेले आणि शेवटी मग मी आज या ठिकाणी आहे. ठरवलं, त्या दृष्टिकोनातून काम केलं आणि सक्सेस मिळालं. मंजिले तो मिल ही जाएंगी भटक कर ही सही, मंजिले तो मिल ही जाएगी भटक कर ही सही, गुमराह तो वो हुए जो घर से निकले ही नहीं. हो 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 हर हर भोले शंकरा, नटराज शुभ करा, शशि शेखरा त्रिपुर हरो. हर हर भोले शंकरा, नटराज शुभ करा, शशि शेखरा त्रिपुर हरो. ओम हर ओम शिव ओम हर 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 ओम हर ओम शिव ओम हर 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 आतापर्यंत जो सांगितला गेला तुम्हाला तो माझा प्रोफेशनल पार्ट होता, ज्याच्यामध्ये मी आता करिअर केलेलं आहे आणि जे असं म्हणतो आपण पोटापाण्यासाठी जे आपण जे करतो तो पण एक माझा आवडीचाच विषय आहे. पण अजून एक असं सांगावंसं वाटतं तुम्हाला की प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले वाईट दोघं दिवस येतात, बट त्या सगळ्यांना जर बाजूला ठेवलं तर काही गोष्टी आयुष्यातल्या काही अनुभवांना जर बाजूला ठेवलं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. कारण देवाने मला कलागुणांनी संपन्न केलेलं आहे की जसं माझ्यामध्ये एक संगीताचा एक चांगला गुण आहे, ज्याच्यामध्ये मी गायनाद्वारे संगीताची सेवा करतो आणि संगीत ही अशी कला आहे की प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये जे काही ताणतणाव असतात, टेन्शन असतात किंवा जे काही दुःख असतं आयुष्यामध्ये, त्याच्यापासून थोडंसं दूर व्हायला किंवा ते थोडंसं विसरायला, बाजूला ठेवण्यासाठी किंवा त्याच्यातून उभरण्यासाठी जी एक कलागुण एक तरी कला प्रत्येकाच्या अंगी असायला पाहिजे. मला वाटतं देवाने मला संगीताची कला त्यासाठी दिलेली आहे. थोड्या वेळासाठी का होईना ते बाजूला ठेवून विसरून एक शांतपणे जगण्यासाठी आणि एक आनंदमयी जीवन जगण्यासाठी मला संगीताची खूप मदत होते. रिसेंटली आता काही दिवसांपूर्वी BA आणि MA केलं म्युझिकमध्ये आणि म्युझिकमध्ये लास्ट इयर माझं MA कंप्लीट झालं. देवाच्या आणि माझ्या गुरुजींच्या कृपेमुळे MA मध्ये माझा फर्स्ट नंबर आला आणि युनिव्हर्सिटीतर्फे गोल्ड मेडल पण मला मिळालं आहे MA म्युझिकमध्ये. माझे संगीतातले गुरुजी श्री पंडित संजय पत्की सर यांनी पण मला त्याच्यामध्ये खूप सहकार्य केलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पण मला ते सोपं गेलं. तर त्याच्यामुळे एक ओव्हरऑल आयुष्य जगायला चांगली मजा येते, चांगलं वाटतं आयुष्य जगायला. किस्से हमारी नजदीकियों के कम तो नहीं है, कम तो नहीं है. कितनी दफा सुबह को मेरी तरह आंगन में बैठे बैठे
शाम किया। चन्ना मेरे या मेरे या, चन्ना मेरे या मेरे या, चन्ना मेरे या मेरे या, ओ पिया ओ पिया। चन्ना मेरे या मेरे या, चन्ना मेरे या मेरे या, चन्ना मेरे या मेरे या, ओ पिया ओ पिया।